मी आज काल तुम्हाला बोललेलोच आहे, मी आता त्याची नोटीस तयार करतोय. आज शनिवार आहे, सोमवारी कोर्टामध्ये जाईल. नाही पण अरविंदजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात खासदारमध्ये अस्वस्थ तर आहे ना, कारण निधी मिळत नाहीये. निधी मिळत नसल्याने त्यांच्या मतदारसंघामध्ये खासदारांची कामं होत नाहीयेत. तर ही अस्वस्थता तर उद्धव ठाकरेंकडे खासदारांनी व्यक्त केलेली आहेच ना. त्याच्यामध्ये काय, ती निधी कोणाकडनं? राज्य सरकार दुजाभाव करतं, हा मुद्दा आहे ना त्याच्यातला. मग शिवसैनिक होतो आम्ही, बंड केलं पाहिजे आम्ही. मुळात मी आजही सकाळी तुमच्या कुठेतरी माध्यमात परळला, लोअर परळला आमचे आमदार अजय चौधरी एका लोअर परळ ब्रिजच्या खाली असलेल्या मोकळ्या जागेचा कसा विकास करावा या संदर्भात त्यांनी शासनाकडनं निधी घेऊन सुद्धा लोढा तिथं मध्यस्थी काही गडबड करतायत, याबद्दल तिथं आंदोलन सुरू आहे. आता हे सत्य आहे. मी त्यातलं एक उदाहरण मुंबईतलं देतो की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी जिल्हा नियोजन विभागाची बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर निधी वितरित करण्यात आला. मी दक्षिण मुंबईचा खासदार आहे. जी व्यक्ती त्यावेळेला नगरपालिकेत नगरसेवक नव्हती, आमदार नव्हती, खासदार नव्हती, त्या व्यक्तीला 8 कोटी रुपये देण्यात आले. काही नाही आहे, फक्त पक्षाची कार्यकर्ती आहे. ते माजी खासदार आहेत तिकडे राहुल शेवाळे, त्यांना 8 कोटीचा निधी देण्यात आला. मग आमच्या अनिल देसाईंना का नाही दिला? अरविंद सावंतांना का नाही दिला? विकास करणं हा त्यांचा एकट्याचा हे का दंडक आहे का? शेवटी लोक आपल्याला निवडून देतात, ते तुमच्याही पक्षाला देतात, आमच्याही पक्षाला देतात. तेव्हा त्या पक्षाला आम्ही जरी निवडून आलो तरी आमच्या विरोधात तुमचे पक्ष उभे असतातच की.